श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हणजेच लोकांना आतापासूनच चाहूल लागलेली आहे की ताई अगं गुरुपौर्णिमा आलेली आहे, तू अजून व्हिडिओ नाही केला. तर ज्या दिवसाची खरं तर उत्सव आपल्यासाठी खूप मोठा असतो, ज्याची आपण वाट बघत आहोत, तर यंदा 29 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा आलेली आहे. आता या गुरुपौर्णिमेचा अवचित साधून आपण दरवर्षी महाराजांची आपल्याकडून जेवढी जमेल तेवढी सेवा करत असतो. ती कशी करायची आहे, काय करायचं आहे, त्या संदर्भातली आज माहिती बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. कधी गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांसाठी इतका महत्त्वाचा दिवस असतो आणि ती खरं तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आपल्या मालकांच्या प्रती, महाराजांप्रती. कारण ते आहेत म्हणून आपण आहोत. जे काही चाललेलं आहे आयुष्यात ते त्यांच्या कृपेने चाललेलं आहे. आयुष्याची सुरुवात काय असेल तर ते महाराज आहेत आणि आयुष्याचा शेवट काय असेल तर ते सुद्धा महाराजच आहेत. आता दरवर्षीप्रमाणे 21 दिवसांची सेवा करत असतो. आता 21 दिवस म्हणजे कधी, तर 9 जुलैपासून ते आपण 29 जुलैपर्यंत हा पूर्ण 21 दिवसांचा कालावधी असणार आहे. या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. पण या 21 दिवसामध्ये 99% महिलांचा मासिक धर्म असतो. मग त्या मासिक धर्मामुळे आपल्या सेवा राहून जातात. आणि मग काय होतं ना की आता समजा एखादीचं पारायण जर 29च्या नंतर झालं तर नाही चालणार का? अर्थात तुम्ही करू शकता. 29 जुलैनंतरही तुमचं पारायण कंटिन्यू चालेल 4-5 दिवस तरीही करू शकता. 9 जुलैच्या आधी सेवा करायची आहे. समजा कोणाला तरी मासिक धर्म 12, 13, 14ला आला असेल तर त्यांनी 9 तारखेच्या आधी सेवा करू शकता. काय असतं ना की तुम्हाला सांगते, एक तर गुरुपौर्णिमा असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडून त्या गुरुपौर्णिमेच्या आधी महाराजांची सेवा झाली, पारायण झालं तर तो आनंदच असतो. आणि अर्थात 1-2 दिवस इकडे तिकडे झालं तरी हरकत नाही. जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा जर तुमचा 9 तारखेच्या आधी मासिक धर्म होत असेल तर नक्कीच तुम्ही 9 ते 29मध्ये सेवा करू शकता. पण तुम्हाला जर 9 ते 29मध्ये मासिक धर्म असेल तर मग 4-5 दिवस आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. थोडक्यात काय की तुम्ही कधीही सेवा करू शकता. आता प्रचंड असंख्य तुमचे प्रश्न आहेत, त्याचं पण उत्तर मी तुम्हाला देणार आहे. सेवा कुठे, केव्हा, कधी, कशी करायची त्याबद्दलच माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात आधी तर आपण सेवा काय करायची आहे ते बघूया. तर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा हा ग्रंथ म्हणजे महाराजांचा आत्मा आहे. जे कोणी या ग्रंथाचं पारायण करत असतं, अतिशय साधा सोपा ग्रंथ आहे, पण तेवढाच दिव्य आणि तेवढाच प्रभावी हा ग्रंथ आहे. जे कोणी या ग्रंथाचं पारायण करतं त्याच्या आयुष्यात सोन्यासारखं झाल्याशिवाय राहत नाही. त्याचे असंख्य कोटीचे अडचणीसुद्धा या पारायणाने आपल्या शक्य होतात. तर आपल्याला 21 दिवस या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. ज्यांच्याकडे दिंडोरी प्रणीत ग्रंथ असेल तर त्यांनी तो ग्रंथ वाचावा. ज्यांच्याकडे दुसरा कुठला ग्रंथ असेल तर त्यांनी तो ग्रंथ वाचू शकता. रोज आता जे नव्याने स्वामी सेवेकरी आहेत, ज्यांना काहीच माहिती नाही, त्यांच्यासाठी माहिती तुम्हाला सांगते. 1 ते 21 अध्यायाचे पारायण आहे. तर 1 ते 21 अध्याय जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हा आपल्याला एक पारायण होतं. म्हणजेच काय, तर असं तुम्हाला 21 दिवस संपूर्ण पारायण पठण करायचं आहे. म्हणजे आज माझा पहिला दिवस आहे तर मी 1 ते 21 अध्याय पठण करणार. 1 ते 21 अध्याय पठण केल्यावर माझं संपूर्ण पारायण होतं. असं तुम्हाला 21 दिवस हे पारायणाचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता हीच तुम्ही सेवा करू शकता. त्याचबरोबर 11 माळी 21 दिवस 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राची किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राची तुम्ही पठण करू शकता. तुम्ही नामस्मरण करू शकता. हे झालं. दुसरं, रोज 11 वेळा तारक मंत्र तुम्ही पठण करायचं आहे. असं तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. थोडक्यात काय, 21 दिवस स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला 21 पारायण करायचं आहे. रोज एक पारायण या पद्धतीने. दुसरं आहे 11 माळी रोज 21 दिवस. असं तुम्हाला रोज 11 माळी पठण करायचं आहे. असं तुम्हाला 21 दिवस पठण करायचं आहे. तिसरं, रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. असं तुम्हाला 21 दिवस सेवा करायची आहे. या तिन्ही सेवा जर तुम्ही केला तर तुमचं सोन्याहून पिवळं. पण मनुष्य जातीला असंख्य जबाबदाऱ्या, काही गोष्टी करून देत नाही. तर याच्यापेक्षा जर फक्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण केलं तरी चालेल, किंवा फक्त 11 माळी जप केलं तरी चालेल, किंवा रोज फक्त 11 वेळा तारक मंत्र म्हटलं तरी चालेल. जसं शक्य होईल तसं तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा तुम्हाला समजली असेल. आता सगळ्यात आधी याची मांडणी करायची का, तर नाही. आपल्या घरात महाराजांचा फोटो, मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर बसून तुम्ही पारायण करू शकता. ग्रंथ हलवायची गरज हो, तुम्ही वाचून झालं की ग्रंथ जागेवर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी परत तो ग्रंथ घ्या आणि मग तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. ताई, ही सेवा जिथे आम्ही कामाला जातो तिथे करू शकतो का? आता सगळ्यात आधी आपल्याला नियमाचं इतकं भलं मोठं टेन्शन असतं ना की अडचणी कमी पण नियमावरचेच प्रश्न असतात.
की मी असं करू का, मी तसं करू का. बघा, आपण जेव्हा एखाद्या अडचणीत आहोत, मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात काय अडचण आहे, त्याच्यासाठी मी किती तडफडत आहे, तर तो व्यक्ती ना ती सेवा करत असताना कुठलेही प्रश्न विचारत नाही. बायकांचे असंख्य प्रश्न असतात, मी हेच करू का, आम्ही तेच करू का, असं करू का. तर नाही ना, आपण देवाला हे बघा 99% हे तुमचे कष्टच असतात. आपण त्याला 1% अध्यात्माची जोड, परमेश्वराची साथ आपल्याला असणं तेवढंच महत्त्वाचं असतं. त्याच्याशिवाय फलप्राप्ती होत नाही. मग जर तुमच्या आयुष्यात संकट, अडचणी, दुःख असतील तर हे तुम्हाला नियम पाळावेच लागेल. तुम्हाला सांगते, पहिल्या दिवशी संकल्प करायचा. आता 1 ते 21 दिवसामध्ये मासिक धर्म येतोच, तर फार कमी महिला आहेत ज्यांचा 20 तारखेच्या आधी मासिक धर्म होऊन जाईल. मग म्हणजे 90% महिलांना मासिक धर्माची अडचण आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 4-5 दिवस आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. म्हणजेच आता जर 5-6 तारखेला पण सुरुवात करू शकता. जर मी सुरुवात केली तर एखाद्या दिवशी मी 2दा पारायण करेन. मग मला सांगू का, आता काही वेळ असं होतं की मी माझा वैयक्तिक सांगते आणि तुमच्या बाबतीत पण त्याच गोष्टी घडत असतात. तर एक तर मासिक धर्म असतो आणि कधीतरी असं होतं की त्या सेवाच घडत नाहीत, आपल्याकडून संपूर्ण पारायण आपल्याकडून होत नाही. मग मी काय करते, आता समजा मी 9 तारखेच्या आधी सेवेला सुरुवात करणार आहे. करता कविता मालक आपण कोणीच नाही. आपण जेव्हा सेवेला सुरुवात करतो, जर काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली, दुखणं आलं, कधी येतं काही सांगता येत नाही. मग त्यावेळेस आपल्याला सेवा 1-2 दिवस लवकर सेवा केली तरी काही बिघडत नाही. आणि अर्थात जर सुरळीत झालं तर चांगलंच आहे. 21 पारायणाच्या ऐवजी जर 22-23 पारायण घडले तरी काही बिघडत नाही. म्हणून चांगलंच होणार आहे. थोडक्यात काय, तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा कधी बघत आहात तेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करा. ताई, मी हा व्हिडिओ 13-14 तारखेला पाहिला तर तुम्ही सेवा कधी करू, तर बघा, तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहिला आहे तेव्हा तुम्ही सुरुवात करू शकता. मेन म्हणजे एखाद्याच दिवशी 2दा पारायण केलं तरी हरकत नाही. आता 21 पारायण आहे तर ताई आम्ही एका दिवशी 2दा पारायण करू का. तर काहींचं तर असं असतं ना की ताई एका दिवशी 3-3, 4-4 पारायण करू का. मला विशेष वाटतं की ओळीवर बोट ठेवणं नाही. प्रत्येक अध्याय काही ना काही शिकवतो. प्रत्येक अध्याय जेव्हा पठण करत असतो ना, जेव्हा तुम्ही वाचन करत असता तेव्हा त्याच्यात आपण जातो की महाराज तेव्हा होते तेव्हा काय लीला घडल्या आहेत. तर म्हणून करायचं नाही तर व्यवस्थित करा. 2 पारायण जरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही सकाळी 1, संध्याकाळी 1 पारायण करू शकता. आता वेळेचं पण तुम्हाला सांगते. तर बघा, जर तुम्ही सकाळी पारायण करणार असाल, शक्यतो पारायणाचा एक काळ ठेवावा. अगदी नाही तर 12 ते 12:30 मध्ये सेवा नाही करायची. नंतर तुम्ही दिवस रात्र तुम्ही कधीही सेवा करू शकता, हरकत नाही. रात्री 12ला जरी तुम्ही सेवा केली तरी चालेल, कुठलेच अडचण नाही. महाराजांची सेवा फक्त 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला करायची नाही. संकल्प आपण कसा करतो ना, की देवाकडे काहीतरी पाहिजे आहे म्हणून आपण सेवा करतो. पण मी तरी तुम्हाला खरं सांगू का, काहीच नका मागू. पहिल्या दिवशी संकल्प करा, महाराज माझ्याकडून 21 पारायण तुम्ही करून घ्या. माझ्या मनात काय चाललं आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे. रोजचंच रडगाणं काही सांगायची गरज नाही. पहिल्या दिवशी केंद्रात जा, नारळ खडी साखर ठेवा. त्याजवळ केंद्र नाही आहे, मठ नाही आहे, हरकत नाही. घरात फक्त संकल्प करा, महाराजांसमोर रडा. सगळं कधी रागवा, कधी चिडा, राग व्यक्त करा. मन बघा एकदम हलकं होतं, मोकळं होतं आणि मग पटकन तुम्ही सेवेला लागा. आता सगळ्यात आधी तर सेवेचे संकल्पयुक्त काहीच मागू नका. 21 दिवस त्यांच्यासाठी सेवा करा. त्या आयुष्यभर आपल्याला देत असतात, पण आपण कितीही मागा, कितीही त्यांनी दिलं तरी आपल्याला कमीच पडत असतं, तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत. म्हणून नेहमी सांगते की महाराजांचं आणि माझं खूप वेगळं नातं आहे, जिथे मी महाराजांकडे कधीच काही मागत नाही आणि तेही मला कधीच काही कमी पडून देत नाही. मी जग जाहीर सांगायला मला खूप आनंद होतो. मी तुम्हाला पण सांगते की जेव्हा महाराजांकडे मी काही गोष्टी मागायची ना, तर ते खूप परीक्षा बघायचे. मग मी मागणंच दिलं सोडून. मग आता असं झालं की प्रश्न पडतो की काय मागू. मी तुम्हाला सांगते की काही न मागता तुम्ही सगळं बघत आहेत, सगळं जाणत आहेत. माझ्याकडून फक्त तुम्ही सेवा करून घ्या. सेवेत अडथळा येऊन देऊ नका, असा संकल्प करा. सेवेला सुरुवात करा. मी माझ्या कामाच्या ठिकाणी वाचू शकते का, कारण घरात 9:30 वाजता ती बाई जाते आणि 6:30 वाजता ती घरात येते. घरात आल्यावर पण तिला कामे असतात. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही सेवा केली तरी चालेल. माझं लहान बाळ आहे ताई, मी एका बैठकीत स्वामी चरित्र सारामृत होणार नाही, तर मी 2दा वाचू शकते का. म्हणजेच 1 ते 21 अध्याय जर मी सकाळी 11 अध्याय वाचले तर मी संध्याकाळी बाकीचे अध्याय वाचू शकते का, तर हो वाचू शकता. शक्यतो ना, जेव्हा आपली बाळं झोपतात, आपली कामे आवरतात तेव्हा सेवा करा. पण अचानक झोका द्यायला उठणं, कधी फिडिंग करायला उठणं, या गोष्टी पण आपल्याकडनं घडतात. तर मग अशा वेळेस तुम्ही काहीच काळजी करू नका. जसं जमेल तसं तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. मांसाहार वर्ज्य
ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात केली तर त्या दिवसापासून मांसाहार ते शेवटच्या दिवसापर्यंत मांसाहार वर्ज्य, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, हरकत नाही. तुमच्या जे काही असंख्य अडचणी असतील, नोकरी, संतान, लग्नकार्य किंवा ज्या काही तुमच्या स्वतःचं घर, असंख्य अडचणीवर जर तुम्ही ही सेवा केली तर महाराज शपथ सांगते तुमच्या अडचणी मार्गी लागणारच, तुमचे कामे होणारच. पण मी एवढं केलं तर एवढं मिळेल का, असं करू का ताई, असं चालेल का? तर नाही. आपल्याला काही जर आपण अध्यात्मात आहोत, महाराजांची सेवा करा. आणि काही नाही, महाराजांची साधी सोपी सेवा असते. तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल, उपवास करायची गरज नाही, कांदा लसूण खाऊ शकता, हरकत नाही. फक्त ना तुम्हाला पराण्य वर्ज्य करायचं आहे, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. तुम्हाला महाराजांची संकल्पयुक्त सेवा करत आहात, दुसऱ्यांच्या घरचं काही नाही खायचं. ताई 108 पारायण करत आहे तर तुम्हाला सेवा करायची गरज नाही. ज्यांचे गुरुवारी मला 2दा पठण करायचं आहे, ही पण सेवा असते, ती पण सेवा असते. मग एखाद्या दिवशी म्हणून सांगते की थोडंसं 2-3 दिवस आधी लवकर सेवा करा. आता 2 गुरुवार येतील, 2-3 गुरुवार येतील, 2 येतील, पण मग तुम्हाला काय करायचं आहे, मग त्याच्या आधी जर तुम्ही 2-3 दिवस आधी जरी सेवा केली तरी हरकत नाही. कारण ओढाताण होते, मी समजू शकते, घरातल्या जबाबदाऱ्या, आता घरातले कामे आवरून बरेचसेच काही कामे असतात. मग त्याच्यासाठी जर तुम्ही 1-2 दिवस जर आधी सेवा केली तरी हरकत नाही. मला फक्त एकच सांगायचं आहे की असंख्य स्वामी भक्त मिळून आपल्याला ही सामूहिक सेवा करायची आहे, काही न मागता सेवा करायची आहे. बघा, आयुष्यात सोनं होईल. महाराज सगळ्या इच्छा, सगळ्यांना सगळं देतात, पण कधी योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काही भेटलं नाही. तुम्ही रडा, कितीही त्यांना त्यांच्या धावा करा, पण नाही, तुमची योग्य वेळ आल्याशिवाय तुम्हाला व्याजासकट, तुम्ही केलेले सेवेचे व्याजासकट तुम्हाला त्याची परतफेड मिळणार आहे. पण तुम्ही जर काही न मागता, आता तुम्ही कितीही अडचणीत आहात, संकटात आहात, मानसिक, शारीरिक, आर्थिक, तुमचे कष्ट आहेत, एकच दिवस आहे, त्यांना सांगा ना, संकल्प केल्यावर सांगा ना काय आहे काय नाही. पण 21 दिवस तीच लांबड लावू नका, सगळं चांगलं होणार आहे. वेळ आल्याशिवाय नाही, हे कलियुग आहे. एकदा पारायण केल्यावर लगेच महाराज आणि काय तुझं नाही, जोपर्यंत तुमच्या कर्माचे भोग भोगत नाही तोपर्यंत तुम्हाला सद्गुरूंची प्राप्ती होत नाही, तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळत नाही. आता माझ्या मागच्या जन्माचं कर्मफळ 1 किलो आहे, म्हणजेच माझं 1 किलोचं पाप माझ्या माती आहे. मग तर पावशर सेवा करून माझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे का? तर नाही. मग त्याच्यासाठी तुमची सेवा वाढवा. जेव्हा सेवा करताना अडचणी येतात, निर्माण होतात, तेव्हा समजायचं की माझा खडतर प्रारंभ आहे आणि तो कमी व्हावा म्हणून मला सेवा करायची आहे. तर आपलं असं असतं ना की असं करायचं, इतकं मागायचं, पण आपल्या मागच्या जन्माचं पण आपण घेऊन आलेलो आहोत. तुम्ही म्हणाल की मागचा जन्म कोणी पाहिलेला आहे? ज्यांनी भगवद्गीता वाचलेली आहे, ज्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ गुरुचरित्र ज्यांनी वाचलेलं आहे, ज्यांनी गरुड पुराण ऐकलेलं आहे, तर त्यांना याचं उत्तर मिळून जाईल. पण ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांनीही ऐकावं. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा खूप काही घेऊन येतो, चांगलं तर घेऊन येतो, त्याच्याबरोबर वाईटही घेऊन येतो. म्हणून जर माझं 1 किलोचं पाप आहे तर पावशर सेवेत होणार नाही आहे. मला 1-1.5 किलोची सेवा करावी लागेल, तेव्हा 1 किलोची सेवा माझी नील होईल. मग ती पावशर जे काही माझा बँक बॅलन्स आहे तर त्याच्यात ती फलप्राप्ती होईल. म्हणून काहीतरी द्यावं, म्हणून नाही. अहो, खूप काही दिलेलं आहे त्यांनी, तुमच्यापासून माझ्यापर्यंत महाराजांनी खूप काही दिलेलं आहे. म्हणून आपल्याला सेवा करायची आहे. तर चला, सगळ्यांनी मिळून आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त ही गुरुपौर्णिमा सगळ्यांची एकदम सुंदर, छान, सगळे चांगलंच होणार आहे. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.